नमस्कार, मी सुनील गोडसे. आजच ओक लावणी रॉक्स हा कार्यक्रम बघायचा योग आला. खूप छान वाटलं. फोक पासून ते रॉक पर्यंत हा जो प्रवास आहे हा अतिशय सुंदररित्या त्यांनी 2.5 तासात बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं फोक पासून रॉक पर्यंत हे 2.5 तासातच मुळात सामावून घेणं हे किती कठीण काम आहे. पण स्मिथ हरी प्रोडक्शन्स आणि त्यांचे नृत्य दिग्दर्शक, संगीत संयोजक आणि बाकीची सगळी टीम त्यांनी उत्तमरित्या काम केलेलं आहे. सगळे गायक सुंदर आहेत, सगळ्या डान्सर्स उत्तम आहेत आणि वाद्यवृंदाबद्दल काय बोलायचं. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करीन की तुम्ही जरूर हा कार्यक्रम बघा आणि एकदा बघितल्यावर मला माहितीये की तुम्ही परत हा कार्यक्रम बघणार आहात. धन्यवाद. तुम्ही मला सगळे फोक म्हणून ओळखता. मंडळी, तुमचं आमच्या या रंगारंग कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मंडळी, तुमचं स्वागत आम्ही दोघे मिळून करणार होतो, मी आणि माझा लांबचा चुलत भाऊ रॉक. पण नेहमीप्रमाणे त्याला आज देखील यायला उशीर झालेला आहे. नाही, त्यात त्याची काही एक चूक नाही हो. बाहेर गावी राहतो बिचारा, त्यामुळे सगळा टाइम झोनचाच इश्यू आहे. त्याला आपण तरी काय करणार. व्हॉट्सअप ब्रो. अभिनेत्री पालवी करम. आज मी फोक लावणी रॉक या कार्यक्रमाला आले होते आणि खरंच सांगते हा कार्यक्रम जितका जिवंत आहे आणि जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल तितक्या लोकांना लावणी ते रॉक म्हणजे जॅझ रॉक म्युझिक पर्यंतचा प्रवास कळेल. आणि सगळ्याच टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असं छान काम केलंय तुम्ही, ऑलरेडी सादरीकरण खूप सुंदर केलेलं आहे आणि हे खूप लोकांपर्यंत पोहोचावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही हा कार्यक्रम नक्की बघा. धन्यवाद. मी गोविंद छोटासा कलाकार आहे. आज कार्यक्रम पाहून मला इतकं आनंद झालाय की खूप मला जुन्या आठवणी आल्या आणि आम्ही जे काम केलेले तीच गाणी ऐकायला मिळाली आणि कोरिओग्राफी आणि टीम वर्क इतकं सुंदर केलेलं आहे, प्रश्नच नाही. आणि खरोखर तुम्ही एकदा येऊन पहा अशी माझी विनंती आहे. थँक्यू. पूनम डोंगरे, मी माझ्या हजबंडवर आज बघायला आली होती आणि हा आमचा सेकंड मराठी कार्यक्रम आहे. असा शो बघितला आणि 1 नंबर होता. मी सगळ्यांना सांगेल की प्लीज बघा आणि सारखं बघा. थँक्यू. मी सुभाष जाधव, ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई. आजचा जो फोक लावणी हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर अप्रतिम बांधणी केलेली आहे आणि जी बांधणी केलेली आहे ती बांधणी आजच्या प्रेक्षकांना फार महत्त्वाची आहे आणि खरोखर तुम्ही सर्व या कार्यक्रमाचा एन्जॉय कराल ही माझी खात्री आहे. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी नक्की भेट द्या, बघा आणि आनंद घ्या. धन्यवाद. बसकर बघले बसकर. मला सांग आता पुढे काय ऐकायचं तुला. हो दादासाहेब, ही एनर्जी खूप कमाल आहे. हेच कंटिन्यू राहू ना पुढे. हेच कंटिन्यू ठेवायचं. येस. बघ, आता आपण खंडेरायाला आवाहन केलं, खंडेरायाचं दर्शन घेतलं. बरोबर. आता वेळ आहे ती आराधी देवीला आवाहन करायची. हो चालेल, पण आराधी देवी सांगतो. आराधी देवी ही महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम घाटात पूजली जाणारी ग्रामदैवत आहे. लोकसंगीत आणि लोकनाट्यामध्ये आराधी देवीचं स्मरण केलं जातं. पण कशासाठी सांगतो, याची बरीच कारण आहे. पण त्यात महत्वाचं म्हणजे आराधी देवीला लोककलेची राखणदार मानलं जातं. आपण हाती घेतलेलं काम निर्विघ्नमध्ये पार पडण्यासाठी आराधी देवीला आवाहन केलं जातं. आजही काही तमाशा किंवा भारुड ह्यांमध्ये आराधी देवीचं पहिलंच स्मरण केलं जातं. हो क्या बात. मी सांगत का बसलोय तुला आणि त्यांना आता ऐकवतोच. कॅमेरा रेडी? रेडी. Then follow me. ओके.